नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी आजीच्या कमरेची पिशवी अगदी सोप्या पद्धतीने कशी शिवायची हे सांगणार आहे। तर इथे मी मेजरमेंट घेतलेलं आहे। तर 14 बाय 7.5 इंचचे हे असे 3 पीस घेतलेले आहेत। जे मोठा जो पॉकेट तयार होणार आहे त्याच्यासाठी हे 3 पीस घेतलेले आहेत। त्याच्यानंतर 2 नंबरचं जे पॉकेट तयार होणार आहे त्याच्यासाठी 10.5 बाय 7.5 इंचचा दुसरं एक पीस घेतलेला आहे। आणि त्यानंतर तिसरं जे पॉकेट तयार होणार आहे तर त्याच्यासाठी इथे 7.5 बाय 7.5 इंचचा एक स्क्वेअर पीस घेतलेला आहे। हे जे आहे कापड ते डबल लेयर मध्ये घेतलेलं आहे, थोडंसं जाड व्हावं त्यासाठी हे डबल घेतलेलं आहे। आता काय करायचंय, हे जे सगळे पीस आहेत त्याचे वरचे जे कॉर्नर आहे ते फोल्ड वरचे जे बाजू आहे ती अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचे आहेत। सगळे पीसचे वरचे जी बाजू आहे ती अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचे आहे। ही चंची शिवण्यासाठी मी ड्रेस मटेरियलचे जे राहिलेले कापड असतं ते वापरलेलं आहे आणि ब्लाउज पीसचं जे राहिलेलं कापड आहे ते वापरलेलं आहे। तर छोटे छोटे तुकड्यांपासून सुद्धा तुम्ही ही सुंदर अशी चंची जी आहे ती शिवू शकता आणि त्याला डेकोरेट सुद्धा करू शकता। याच्यासाठी थोडंसं जाडसर कापड वापरलं तर खूप सुंदर अशी ही पिशवी तयार होते। त्याच्यानंतर जो सगळ्यात वरचं पॉकेट आहे तर तिथे अगदी पातळ कपडा न व्हावा त्यासाठी मी डबल लेयर मध्ये हे कापड घेतलेलं आहे। तर असं त्याची सरळ बाजू एकमेकांवर ठेवून घेतली आणि आतल्या बाजूने एक टिप मारून घेतली। त्याच्यानंतर ती जे आहे ते सरळ करून घेतलं कापड आणि एक वरच्या बाजूने दाब शिलाई देऊन घेतली। त्याच्यानंतर परत एकदा सरळ केलं आणि एक फायनल शिलाई देऊन घेतली आणि कडेने चारही बाजूने स्टिच करून घेतलं। हे डबल लेयर झाल्यामुळे थोडंसं जाड होणार आहे आणि काठाचा कपडा आहे त्याच्यामुळे वरचं जे पॉकेट आहे ते चांगलं जाड होईल। तर आता हे एकमेकांवर कसे ठेवायचे हे बघूया। तर सगळ्यात पहिल्यांदा खाली जे मोठ्यामध्ये पीस आहेत त्यातला एक पीस ठेवलाय, सरळ पीस ठेवलेला आहे। त्याच्यानंतर जो 2 नंबरचा कप्पा आहे पॉकेट आहे त्याचा पीस ठेवलाय, नंतर 3 नंबरचा पॉकेट आहे त्याचा पीस ठेवलेला आहे। त्यानंतर जो मधला एकदम बॅक साईडचा येणार आहे तो उलटा ठेवलेला आहे आणि मधला जो पीस येणार आहे तो पण उलटा ठेवलेला आहे। आतल्या बाजूने जाईल तर तोही उलटा ठेवलेला आहे। कडेने अर्धा इंचचं मार्जिन ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। अतिशय सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे। याच्यामध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या डिझाइन करू शकता किंवा याला झिप सुद्धा लावू शकता। तर ही अतिशय सोपी पद्धत आजीबाईची चंची किंवा आजीच्या कमरेची पिशवी शिवण्याची। तर तुम्हाला ही पिशवी कशी वाटली आणि ही शिवण्याची पद्धत कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटनही प्रेस करा। तर बघू शकता इथे सरळ करून घ्यायची आहे ही पिशवी। तर अगदी सोप्या पद्धतीने अगदी फक्त एका शिलाईमध्ये तुम्ही ही जी पिशवी आहे ती शिवू शकता आणि अतिशय सोप्या पद्धतीत सांगितलेले आहे। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटनही प्रेस करा। त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल। तर हे बघू शकता एकदम 4 पॉकेट इथे तयार झालेले आहेत आणि अतिशय शिवण्याची सोपी पद्धत आहे। बॅक साइड बघू शकता आणि आतमध्ये 2 पॉकेट आहेत मोठे, एक मीडियम आणि एक छोटा, असे 4 पॉकेट याला तयार झालेले आहेत। पिशवी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।